डायबिटीस म्हणजे काय? डायबिटीसचे किती प्रकार असतात? डायबिटीसचे प्रमुख लक्षणे काय? आणि डायबिटीससाठी कोणती टेस्ट केली जाते? हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. हॅलो, माझं नाव डॉक्टर ओमकार सकपाळ आहे. चला सुरू करूया. डायबिटीस म्हणजे काय? सोप्या आणि सरळ भाषेत म्हणजे काय? डायबिटीस म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं. याला डायबिटीस बोलतात. हे जे किती प्रकार असतात? हे जे 3 प्रकार असतात. टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस आणि टाईप 3 म्हणजे की जेस्टेशनल डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस म्हणजे इट इज ऑटोइम्युन कंडिशन आहे. म्हणजे की काय? की आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमुळे होते. ही कोणाला येऊ शकते. टाईप 2 कंडिशन म्हणजे काय? इट इज व्हेरी कॉमन. त्याला आता प्रत्येकी आपण एक आकडेवारी बघूया. 100पैकी एक 10 लोकांना होऊ शकते टाईप 2 कंडिशन. टाईप 2 होण्यामागील कारण काय? टाईप 2 होण्यामागील कारण की लाईफस्टाईल. तुम्हाला शरीराला व्यायाम आहे का? नाही. व्यायाम न असणं, आपली लाईफस्टाईल म्हणजे काय? सिडेंटरी लाईफस्टाईल. त्यातल्या त्यात पण आपल्या सवयी, जसं की क्रॉनिक ड्रिंकिंग, क्रॉनिक स्मोकिंग ह्या कंडिशनमुळे टाईप 2 होऊ शकते. आणि जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे काय? मेनली प्रेग्नेंट स्त्रियांना होतो जेस्टेशनल डायबिटीस. आणि डायबिटीस जाणून घेण्याचे प्रमुख लक्षणे म्हणजे काय? बाबा हातापायाच्या तळपायाला, तळहाताला मुंग्या येणे. एका जागी हात ठेवला कंटिन्यू, म्हणजे ठेवलाय हात आणि बसलोय आपण, खुर्चीवर हात ठेवलाय, खुर्चीच्या साईड ह्याच्यावर हात ठेवलाय आणि मुंग्या यायला सुरू होणं सडन. तळपायाच्या इथे काही काही लोकांना वाटत असेल की सेन्सेशन, आग लागल्यासारखं वाटतं किंवा मुंग्या येणं, सून होणं, बधीर होणं पाय. हे एक प्रमुख लक्षण आहे. तहान लागणं, खूप तहान लागणं, थकवा येणं, आळस येणं, कुठे काही लागलं असेल शरीरावरती तर जखमा लवकर न भरणं, लवकर जखमा बऱ्या होत नाहीत. आणि गुप्त अंगाच्या इथे खाज येणं. आणि सर्वात महत्त्वाचं, अचानक वजन कमी होणं, भूक कमी होणं, ही प्रमुख लक्षणे आहेत. बाबा हे जाणून घेण्यासाठी आपण हे कन्फर्म कसं करायचं? मग त्या कन्फर्म करण्यासाठी काही टेस्ट असतात. कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे कुठल्या? की एक रॅन्डम ब्लड शुगर लेवल टेस्ट करणं. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येऊ शकतो, पण त्याच्यावरती खात्री नाही ठेवू शकत आपण. मग आपण काय करतो की आपण फास्टिंग शुगर टेस्ट करतो आणि पीपी शुगर टेस्ट करतो. म्हणजे काय की उपाशी पोटी रक्ताची चाचणी करणं आणि भरपेट नाश्ता केल्यानंतरनं 2 तासानंतरनं चाचणी करणं. त्यामध्ये येणाऱ्या फरकांमध्ये आपण ठरवू शकतो की बाबा एवढी शुगर लेवल आहे. त्यातल्या त्यात पण कोणी चिटिंग केली असेल तर हे जाणून घेण्यासाठी आपण काय करतो, HbA1c टेस्ट करतो. त्यातील तुमचा जवळपास 3 महिन्याच्या तील सगळ्या साखरेचं प्रमाण येतं. त्यातून मग तुम्ही फसवू शकत नाही. आता बाबा हे काय झालं, आता आपण शुगर झालंय बाबा, एखाद्याला डायबिटीस डिटेक्ट झाला, तर आता ह्यातून बरं कसं करायचं बाबा, ह्यातून मला काहीतरी सांगतो. डायबिटीस बरं करण्यामागे काही अवघड नाही. तुम्हाला एकच रामबाण उपयोग सांगतो तुम्हाला. डायबिटीसला बरं करण्यासाठी तुम्हाला नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. 45 मिनिटाचा व्यायाम. म्हणजे काय करायचं बाबा, माझं वय 50 आहे, तर मी कुठे व्यायामाला जाऊ, कुठे जिमला जाऊ? काही गरज नाही आहे. तुम्ही जावा, नियमितपणे चालणं महत्त्वाचं आहे. नियमितपणे चालणं महत्त्वाचं आहे. पळू पण नका, जॉगिंग करू नका, फक्त फास्ट चाला, जोरात चाला, जेणेकरून घाम येईल. काही डाऊट असतील अजून तर तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.